पण क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. तर चला आज आपण जाणार आहोत भीमा कोरेगावला. ही भीमा कोरेगावला जाण्याची तयारी चालू आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5, म्हणजे सकाळचे 5 वाजलेले आहेत सॉरी. तर आपण सकाळी 5 वाजता इथून निघत आहेत भीमा कोरेगावसाठी. तर नक्कीच आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा, लाईक करा, सपोर्ट करा, कमेंट करा व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी. आणि हे बघा इकडे सगळेजण आपल्या घरातले सगळे तयार झालेले आहेत. तिकडं आहे दादू, इकडं प्रज्ञा आहे, हे बघा इकडं अर्चना तयार होत आहे. तर सगळेजण आम्ही चाललेलो आहेत. तुम्ही कोण कोण येत आहे नक्कीच कमेंट करून सांगा. भेटू आता भीमा कोरेगावला गेल्यानंतर. आपण बस केलेली आहे आपण. तर आपला व्हिडिओ तुम्ही कंपल्सरी बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. आणि याच्यानंतर आपल्या चॅनलवर रोज आपले व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मी दाखवतो. चालू बसमध्ये आपली बस आलेली आहे आता. हे बघा संध्याकाळ अजून झालेले आता 5 वाजलेले आहेत. तर आम्ही निघलेलो सकाळी 5 वाजलेले आहेत. बस आलेली आहे, सर्वजण बसमध्ये बसलेले आहेत. तर आपण पण बसणार आहोत. मी आता आतमध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे. तर भेटू आता भीमा कोरेगावला गेल्यावर. तर चला बसलो आपण बसमध्ये आता. तर निघू आता. आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा. मी सगळं नक्कीच तुम्हाला दाखवत राहील आम्ही कोण्या साईडनं जाणार आहेत काय. तर आपली गाडी आता हवेला आलेली आहे, एरियाच्या बाहेर आहोत. म्हणजे आपण आता नवी मुंबई पुणे हवेला लागलेलो आहोत. तर चला तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा पूर्णपणे. मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन. आम्ही जाणार आहोत लोणावळा खंडाळ्या साईडनं. तर बघू आपण, आपल्याला घाट पण लागणार आहे. तर मी तुम्हाला घाटचं पण दृश्य नक्कीच दाखवणार आहे. क्रांतिकारी जय भीम. आम्ही निघलेलो आहोत भीमा कोरेगाव इथे. आणि आपला व्हिडिओ तुम्ही बघत राहा पूर्ण. व्हिडिओ मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत राहील. गाडीमध्ये जास्त काही गर्दा नाही आहे आमच्या, खूप कमी आहेत. कारण की बरेच जणांचे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे काही लोक आले नाही. तर भेटू आता आपण भीमा कोरेगावला गेल्यावर. बघू शकतोय आणि पाऊस पण येतोय. तर आपण घाटाजवळ आलेलो आहोत आणि आपल्याला लोणावळा खंडाळा घाटाचा पहिला बोगदा हा लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता आपण जात आहोत बोगद्यामध्ये, बघू शकताय. तर चला आता आपण भेटू खंडाळा घाटावर गेल्यावर. तर तुम्हाला मी घाटाचं पूर्ण दृश्य नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण की हा पहिलाच बोगदा आहे. याच्यानंतर आपल्याला घाट चालू होतो. तर आपण बघू आता खंडाळा घाट आल्यावर. आपण आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये. तर यूट्यूब फॅमिली खंडाळा घाट लागलेला आहे. आपण आता आहेत घाटावर, हे बघू शकता घाटाचं दृश्य आहे बघा. लेफ्ट साईडचं खूप दरी खाली खोल दिसते, पण त्या साईडला मी बसलो नव्हतो. बरीचशी अशी पब्लिक त्या साईडनं बसलेली होती म्हणून मी राईट साईडला होतो. तर राईट साईडनं फक्त तुम्हाला डोंगरच बघायला भेटेल. हा बघू शकता तुम्ही, हा खंडाळ्याचा डोंगर आहे. जो घाट आहे मोठा, खूप मोठा घाट आहे. पार्किंगला भीमा कोरेगाव इथे पार्किंगला आलेलो आहोत आपण. दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. खूप सारी गर्दी आहे इथे. सगळी पार्किंग आहे, सगळी पार्किंग लावलेली आहे. किती ऊन आहे ना इकडे गावाकडं. तर खूप ऊन आहे इकडं. पार्किंगला आलेलो आहोत आम्ही. पार्किंगला गाडी वगैरे लागलेली आहे. तर आता आम्ही चाललो आहोत भीमा कोरेगावला. तर भेटू आता विजय तंबापाशी गेल्यावर, कारण की इकडे पार्किंगला जागा आहे गाड्या लावायला. बाबा 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 किती पार्किंग आहे राव. बाप रे बाप, जिकडे तिकडे नुसत्या गाड्यात गाड्यात. आणि ऊन खूप लागलं की राव इकडं. तर आपण आता जात आहोत एस टी मध्ये बसायला, कारण की इथून एस टी सोडलेल्या आहेत. तर इथं नंबरनं लोक लागलेले आहेत एस टीला जाण्यासाठी. तर चला बघू. तर उतरलो आहोत आपण आता इथून. मला माहिती नाही इथून किती लांब जायचे पुढं. एवढ्या साऱ्या बस सोडलेल्या आहेत आणि दुसऱ्यांच्या कोणाच्या गाड्या येऊ देत नाहीत, फक्त यांच्याच बस आहेत. हे बघा इकडे उतरलो आहे आता. तर चला आता भेटू भीमा कोरेगावपाशी गेल्यावर, म्हणजे जस्ट त्या स्तंभापाशी गेल्यावर बघू आपण. खूप आहे आणि सगळी अशी भीड आहे. आता आम्ही चाललेलो आहोत विजयस्तंभाजवळ. विजयस्तंभाजवळ गेल्यावर नक्कीच तुम्हाला मी दाखवणार आहे. आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा. व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा मित्रांनो. सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय. तर दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. खूप पब्लिक आहे. एवढी पब्लिक आहे की माझ्या मोबाईलमध्ये पण बसत नाही. खूप पब्लिक आहे, भरपूर पब्लिक आहे खूप. बघू शकताय. आमच्या दादूची आणि प्रज्ञाची खूप इच्छा होती यायची. आम्ही तर येतच असतो, पण मुलांना नव्हतं आणत आम्ही. ह्या बरीच मुलांना पण आणलेलं आहे. बघू शकता स्तंभाजवळ आपण आलेलो आहोत. हे बघा जवळजवळ त्याच्या येत आहोत. तर चला आता भेटू जवळ गेल्यावर. खूप पब्लिक आहे, खूप
भीड आहे, भरपूर पब्लिक आहे. तर चला आता आपण जवळ आलेलो आहोत. ही भीमा नदी आहे. भीमा नदीच्या ब्रिजवरून मी जात आहे. तर आता तुम्हाला दाखवतो. जिथून पुढून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. इकडे दादू तुला पेरू घ्यायचे. पॉइंट आपल्याला इकडे थांबायचं आपण. या इकडे आतमध्ये तुमचा सामना पद्धतीने मिळण्यासाठी सर्व अनुयायी यांनी अभिवादन करून पुढे चालत राहायचंय. विरुद्ध दिशेने कोणी येऊ नका. अभिवादन करा, पुढे चला. जय संपास अभिवादन करून पुढे चला. अभिवादन करा, पुढे चला. अभिवादन करा, पुढे चला. सर्व भीमवीरांचे पोलीस प्रशासनातर्फे सहर्ष स्वागत. अभिवादन करा. आपण आपण त्या ठिकाणावर सर्व भीम अनुयायांना मार्गस्थ करायचं आहे. पुढे रॅम्प ए वरती नेमण्यात आलेले अधिकारी अंमलदार अलर्ट. रॅम्प ए बी सी हे रॅम्प डाव्यापासून आहे ते लवकर मार्गस्थ करा. आपले नातेवाईक अभिवादन करा, पुढे चला. अभिवादन करा, पुढे चला. आपण आता निघलेलो आहोत आपल्या घराकडे. खूप सारी गर्दी झालेली आहे. तर आता जाऊ आपण घरी. बघू आता इथं मस्त नाश्ता वगैरे आम्ही केला होता. हे बघा बाजूला वडेपाव वगैरे सगळं काय भेटतं इथं. मस्तपैकी जेवलं वगैरे. आता इथून जाऊ घरी. तर चला भेटू आता घरी गेल्यावर. तर बघू शकताय सकाळी किती भीड होती. आता सर्व खाली झालेलं आहे. आता 6 वाजलेले आहेत आणि दिवस पण आहे. तेव्हा पूर्ण पार्किंग खाली झालेली आहे सर्व टोटल. तर चला आपण पण चाललेलो आहोत घरी. आपली बस अजून आली नाही. आता येईल आपली बस. भेटू आता घरी गेल्यावर. बघू काय प्लॅन करतात. चला आता आपण घरी. आता माहिती नाही किती वाजता आपल्याला घरी पोहोचायला. आता संध्याकाळचे 6:30-7 वाजत आलेले आहेत. तर बघू आता आपण घरी किती वाजेपर्यंत जातो. तर व्हिडिओ आपला बघत राहा, मी दाखवत राहील है ना. क्रांतिकारी जय भीम. आपण पोहोचलेलो आहोत आता घरी. बघू शकताय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही आता आलेलो आहोत घरी. आम्हाला घरी यायसाठी वाजलेले आहेत बरोबर 12 वाजलेले आहेत. इकडे अर्चना आहे. हाय सर्वांना. आम्ही आता आलो घरी. थकलेलो आहोत. 12 वाजले आम्हाला घरी यायसाठी. तर चला आता भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये.